सगळ्यांना गुड मॉर्निंग, नमस्कार. मी पल्लवी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि बघा सकाळी सकाळी शांताला तयार केलं आणि मी पण तयार झाले. घरातली सगळी कामं आटपून घेतली, पूजा वगैरे झाली होती आणि मग आम्ही निघालो. कारण की मला जायचं होतं या स्कूलमध्ये. त्याच्या स्कूलमध्ये माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये होती पॅरेंट्स मीटिंग आणि त्यासाठी जायचं होतं. कारण की आमच्या फौजीला तर काही वेळ नसतो. त्यांनी गेली होती ड्युटीला आणि मग ही जे बाकीचे कामं असतात ते माझ्याकडेच असतात जवळपास. आणि म्हटलं चला जाऊन यावं, म्हटलं टीचर काय म्हणतात बघूया सामोर. नंतर मग निघालो. तर बघा हे कॅम्पमध्ये बघा चालताना किती छान झाडं आहे. आणि बघा माझ्या मुलाची मस्ती चाललीच आहे. तर रस्त्याने व्यवस्थित चालायचं नसतं, रस्त्याने मस्ती सुचतेच. आणि हे कॅम्पमधला रस्ता आहे, छान झाडाची कटिंग वगैरे केली आहे. त्यानंतर पोचले स्कूलमध्ये आणि टीचरने खरंच खूप छान सांगितलं, छान आहे तिचा अभ्यास वगैरे आणि त्याच्या पेपरमध्ये छान मार्क्स होते. त्यानंतर मग निघालो बाहेर जायला. थोडं काम होतं मार्केटमध्ये, मग तिकडनीच निघाले, घरी काही परत गेलेच नाही, रिक्षा करून गेले होते. मला की नाही ते ब्लाऊज पीस घ्यायचे होते. जे मी पेपर कटिंग करून बघितले, आता मला ते ब्लाऊजवरची कटिंग करायची होती. त्यासाठीच मी गेले होते. चला म्हटलं ब्लाऊज पीस घेऊन यावं. आणि आता लेडीज म्हटलं की काही ना काही छोट्या मोठ्या वस्तू लागतात. मला बांगड्याही घ्यायच्या होत्या साडीवरती मॅचिंग, ते पण बघितल्या, पण मला काय ते मनच्या मनाप्रमाणे काही मिळाल्याच नाही. फोटो काढून घेऊन गेली होती साडीचा. नंतर मग जे सामान लागतं ते घेतले. ब्लाऊजसाठी धागे वगैरे सगळंच घेऊन घेतलं आणि मग निघाले परत यायला. आता बाहेर गेलो, मुलांना काही घेतलं नाही असं तर काही होणारच नाही. आणि मग येता वेळेस कॅम्पमध्ये हे मंदिर लागतं देवीचं. मग चला म्हटलं तिथे जाऊन यावं, वेळ होता तर. आणि ते देवी अगोदरच मूर्ती स्थापना आहे, तर त्याच्यामुळे फक्त घट बसवला जातो. आणि मग आम्ही ते देवीचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग आलो परत घरी. आणि बघा माझ्या मुलाने आज त्याने लॉक खोललं, मग त्याला खूप आनंद होत होता. त्याने स्वतःच्या हाताने आज लॉक ओपन केलं. आणि बघा ऊन भरपूर आहे बाहेर, त्याच्यामुळे थोडंसं दमल्यासारखं होतं. आणि वरती या थर्ड फ्लोअरवर सीडीने चढायला थोडंसं दमल्यासारखं होतं. मग म्हटलं थोडंसं रिलॅक्स बसावं आणि नंतर मग कामाला लागावं. आता कामं तर झालीच होती, फक्त उपवासाचं नाश्त्याचं बनवायचं होतं. चला मग आजचा ब्लॉग इथे सेंड करते, भेटूया उद्या. तोपर्यंत बाय.